नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीने वेगळाच निर्णय घेतलेला असतो. साक्षीला वाटत असतं की सचिन जर अस्मिताचा नवरा आहे तर तो एक ना एक दिवस मला सोडून जाईलच. आता तिच्याजवळ स्वतःचं असं कुणीच नाही आहे. तिचे सगळ्यात जवळचे म्हणजे तिचे अण्णा, तिचे वडील महिपत शिखरे आता जेलमध्ये जाऊन बसलाय. त्यानंतर आता साक्षी पूर्णपणे एकटी पडली. त्याच्यात तिला प्रियाने सांगितलं की अस्मिता प्रेग्नेंट आहे, आता तिला बाळ होणार आहे. तेव्हा साक्षी घाबरते आणि म्हणते की सचिन जर बाबा होणार आहे तर आता तो अस्मिताला सोडून माझ्याकडे कशासाठी आहे? कारण पैशासाठी असेल किंवा त्याला मी आवडतही असेल. पण जर पुढे जाऊन सचिन मला सोडून त्या अस्मिताकडे परत गेला तर नंतर त्याला बाळ झाल्यानंतर त्या अस्मितासाठी नाही पण बाळासाठी मला सोडून गेला तर? असे असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये आलेले असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, तिने एक टोकाचं पाऊल उचललेलं असतं. अस्मिताला 9वा महिना लागलेला असतो. अस्मिताला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं कारण तिला लेबर पेन सुरू होतात. तिची डिलिव्हरी होणार असते आणि नंतरला डिलिव्हरी झाल्यानंतर सचिनला समजतं की तिला बाळ झालेलं आहे. एक गोंडस बाळ इथे जन्माला आलेला आहे. तर मुलगा झाला हे समजल्यानंतर सचिनला खूप जास्त आनंद होतो. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट प्रिया साक्षीला फोन करून सांगते की अस्मिता हिची डिलिव्हरी झाली आणि ते सुद्धा तिला मुलगा झाला आहे असं सांगितल्यानंतर साक्षी अजूनच इन्सिक्युअर होते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये साक्षीने एक निर्णय घेतलेला असतो. ती अस्मिताचं बाळ पळवण्याचा प्रयत्न करते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नर्सच्या वेशामध्ये अस्मिताचं बाळ पळून घेऊन जाणाऱ्या त्या व्यक्तीला सायलीने रंगेहात पकडलेलं असतं. पण तेव्हा ती सायलीला धक्का देऊन तिथून निघून जाते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर इथे खूप मोठं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं. CCTV कॅमेऱ्यामध्ये साक्षी शिखरे जिवंत असल्याचं त्याला समजतं. त्यामुळे महिपत आणि साक्षी या दोघांनी मिळून खूप मोठा प्लॅन तयार केला आणि इथे कोर्टाला तर पूर्णपणे पोलीस स्टेशनला फसवलं असं इथे अर्जुनला समजलेलं असतं. तर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आता जेलमध्ये साक्षीच्या मरण्याचं नाटक केलं आणि एका वेगळ्याच मुलीला मारून साक्षी तिथून निघून गेली हे सत्य अर्जुनला समजतं जेव्हा तो CCTV कॅमेऱ्यामध्ये साक्षीला जिवंत बघतो. आणि अजून एका गोष्टीचा खुलासा होतो. ज्या मुलीला आता इथे सचिन डेट करतोय किंवा तिच्या प्रेमात आहे, ती मुलगी साक्षी शिखरे असल्याचं सुद्धा अर्जुनला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिताला 9वा महिना लागलेला असतो. त्यामुळे सगळेजण तिची जरा जास्तच काळजी घेत असतात. कल्पना, सायली म्हणत असतात की अस्मिताताई, तुम्ही आता वॉकसाठी जास्त लांब लांब जाऊ नका आणि तुम्हाला काहीही वाटलं ना तरी लगेच सांगा, कारण आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल. 9वा महिना सुरू झालेला आहे आणि डिलिव्हरीची डेटसुद्धा तुमची जवळ येते. तेव्हा अस्मितासुद्धा स्वतःची काळजी घेत असते आणि घरातले सगळेजणसुद्धा तिची खूप काळजी घेत असतात. कारण तिला असं नको वाटायला की आपल्याकडे कुणाचं लक्षच नाही आहे. आधीच तिच्या नवऱ्याने तिला फसवले आणि त्याच्यामध्ये घरातल्या लोकांनी जरा तरी दुर्लक्ष केलं तरी या अवस्थेमध्ये मुलगी एका वेगळ्याच ट्रॉमामध्ये जाऊ शकते आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा अशा वेळेला मुलीला जास्तीत जास्त आपल्या कुटुंबाचं अटेन्शन मिळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि इथे सुभेदार तर इथे अस्मितावरती सगळेजण जीव टाकतात. ते अस्मिताला बरोबर माहिती आहे. तेव्हा अस्मितासुद्धा आपले लाड करून घेत असते आणि सगळे सुभेदार आपापल्या परीने इथे लाड आता करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आता डिलिव्हरीची डेट जवळ आलेली असते. तेव्हा सायलीने अस्मिताची बॅग वगैरे पॅक केलेली असते. म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये लागणारे कपडे, तिचे गाऊन आणि बाळाला लागणारे जे काही मऊ कपडे असतात, धुपटी असतात, ते सगळं तिने व्यवस्थितरित्या पॅक केलेलं असतं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागली की बॅग उचलायची आणि लगेच जायचं, अशी सगळी तयारी तिने करून ठेवलेली असते. या गोष्टीचं अस्मिताला खूप कौतुक वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, जेव्हा जेव्हा इथे आता सचिनला मोबाईल मिळत असतो, तो अस्मिताला मेसेज करत असतो आणि विचारत असतो की कसं वाटतंय, काय वाटतंय.
तेव्हा अस्मिता सांगत असते की आता मला खूप थकल्यासारखं वाटतं, लवकरच हॉस्पिटलला जावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी ती सुद्धा सांगत असते. पण इथे साक्षी आल्यानंतर सचिनला काही बोलता येत नसतं. साक्षी जणू काही आता वेडीच झाली त्याच्या प्रेमामध्ये. तिला काय करावं काहीच कळत नाही. आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो तिला अशी भीती वाटत असते की अस्मितासुद्धा सुंदर आहे. सुभेदारांच्या घरची एकुलती एक मुलगी आहे ती. त्यामुळे सचिनला जोपर्यंत मी पैसे देते तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर तो मला सोडून तिच्याकडे नक्कीच जाऊ शकतो. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. सचिन जर अस्मिताकडे गेला तर माझ्यासोबत कुणीच नाही आहे. मी पूर्णपणे एकटी पडून जाईन ना. मग मी एकटी माझं आयुष्य कसं काय काढू? तेव्हा प्रेक्षकांनो साक्षीच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. ती सचिनला घरातून बाहेरच जाऊ देत नसते. आणि सचिन म्हणत असतो, मी काय म्हणतो साक्षी, किती दिवस आपण ऑर्डर करून खायचं? आपण जाऊया ना बाहेर, छान फिरायला जाऊया दोघेजणं. किती दिवस झाले तू घरातून बाहेरच पडलेली नाही आहेस आणि मलासुद्धा कामानिमित्त बाहेर जाऊ देत नाही आहेस. तेव्हा साक्षी म्हणते, काय कामं असतात तुला बाहेर, सांग ना. काय कामं आहेत तुला? जे काही आहे ते मला सांग. आपण इथूनच तुझी कामं करूया किंवा मी तुझ्याबरोबर येते, चालेल का? अस्मिताला आता बघायला हा सचिन जातोय की काय अशी साक्षीला भीती वाटत असते. म्हणून साक्षीने सचिनला ठणकावून सांगितलेलं असतं, घरातून बाहेर जायचं नाही. तुला जे काही खायचं आहे, जे काही मागवायचं आहे, मी इथे ऑर्डर करेन, तू गपचूप खायचं. तेव्हा प्रेक्षकांनो घरामध्ये बसून बसून सचिन कंटाळलेला असतो आणि त्याच्यामध्ये साक्षी त्याला खूपच जास्त आता दमदाटी करत असते. कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, कुणाला मेसेज करायची नाही. आणि जर चुकून मोबाईल हातात घेतला तर कुणाशी बोलतोयस, कुणाला मेसेज केलास, काय काम करतोयस, का हसतोयस, असे अनेक प्रश्न साक्षी त्याला विचारत असते. त्यामुळे इथे सचिन आता वेगळ्याच रोमामध्ये असतो. कारण त्याच्या आता डोक्याला ताण झालेला असतो साक्षीच्या या वागण्याचा. तो तिला कंटाळलेला असतो. त्याला असं वाटत असतं, कधी एकदा इथून बाहेर पडतोय आणि निघून जातोय. ही मुलगी काय वेडी वगैरे होते की काय, मला खरंच कळत नाही आहे. ही मला तरी मारून टाकेल, नाही तर स्वतःला तरी मारून टाकेल, या गोष्टीची भीती मात्र सचिनला झालेली असते. आणि प्रेक्षकांनो इथे आता डिलिव्हरीची डेटसुद्धा जवळ आलेली असते आणि त्याच्यामध्ये अस्मिता आता चालता चालता तिला लेबर पेन सुरू होतात. ती जोरजोरात ओरडायला लागते. ती म्हणत असते की सायली, अगं मला बरं वाटत नाही आहे, तू लवकरात लवकर आपल्या अश्विनला फोन कर. मला खरंच आता बरं वाटत नाही आहे, माझ्या पोटात इथे दुखायला लागलं आहे. तेव्हा सायली लगेच अर्जुनला फोन करते. अर्जुनला फोन केल्यानंतर तो पटकन आता गाडी घेतो आणि घरी आलेला असतो. तोपर्यंत इथे आता अस्मिताची सगळी तयारी करण्यात येते आणि त्यानंतर अर्जुन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिला इथे वॉर्डमध्ये घेतलं जातं आणि डिलिव्हरी वॉर्डमध्ये तिला काही वेळ ठेवलं जातं. अस्मिताची डिलिव्हरी थोडी कॉम्प्लिकेटेड सांगितलेली असते. त्यामुळे एक फॉर्म भरून घेतलेला असतो आणि त्याच्यावरती सही करायला सांगितलेली असते. अर्जुन म्हणत असतो की आपण या फॉर्मवरती अगदी सही करू शकतो, पण सचिनला एकदा सांगायला हवं ना. सचिनला सांगायला हवं निदान एक फॉर्मॅलिटी म्हणून तरी की ताईला हॉस्पिटलमध्ये आणलं. तेव्हा तो म्हणतो की आपण फोन करूया. अर्जुन आता फोनावरती फोन करत असतो, पण सचिनचं फोनकडे लक्ष नसतं कारण तो सायलेंट केलेला असतो साक्षीने. आणि साक्षीचं लक्ष जातं फोनकडे, पण आता ती काही फोन उचलत नाही. तिला फोन उचलायची काही गरजच वाटत नसते. ती सातत्याने फोन कट करत असते, फोन कट करत असते. तेव्हा अर्जुन आता कंटाळतो. तो म्हणत असतो की डॅड, मी मगापासून फोन करतोय सचिनला, पण तो फोन उचलतच नाही आहे, फोन कट करतोय, काय करू मी? तेव्हा प्रताप काका म्हणतात, बरं ठीक आहे, मी फोन करतो. आणि प्रताप काका फोन करत असतात. त्यांना असं वाटतं की निदान अर्जुनचा नाही पण माझा फोन सचिन नक्कीच उचलेल. पण आता फोन सचिनकडे असेल तर तो उचलेल ना. फोन असतो साक्षीकडे आणि साक्षी आता फोन सारखी कट करत राहते. तिला कळलेलं असतं कदाचित की नक्कीच काहीतरी इमर्जन्सी आहे, म्हणून हे लोक सगळेजण त्याला फोन करत आहेत. तेव्हा फोनावर फोन कट केल्यानंतर प्रताप काका म्हणतात की अर्जुन सही करून टाक आणि अस्मिता तशी आपलीच जबाबदारी आहे, तू कर सही. तेव्हा सही केली जाते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता डॉक्टर लोकांच्या प्रयत्नांना यश येतं आणि बाळ सुखरूप जन्माला येतं. तर इथे आता बेबी बॉय जन्माला आलेला असतो आणि ही आनंदाची बातमी आता डॉक्टर येऊन बाहेर सगळ्यांना सांगतात. सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो प्रियालासुद्धा कळलेलं असतं. तेव्हा प्रियाला समजल्या ती साक्षीला फोन करते आणि सांगते की अस्मिताची डिलिव्हरी झाली
आणि तिने बेबी बॉय जन्माला दिला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी टेन्शनमध्ये येते. साक्षी म्हणते की आता बाळ जन्माला आले, ही गोष्ट सचिनला समजली आणि तो मला सोडून त्या अस्मिताकडे गेला तर मी तर एकटी या घरामध्ये पूर्णपणे वेडी होऊन जाईन. मग काय करू? मला काही करून इथे आता सचिनला थांबून घ्यायला हवं. मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही आहे. मी माझ्यापासून त्याला दूर नाही करू शकत. माझ्या प्रेमामध्ये मला कुणीही नको आहे. तेव्हा साक्षी आता प्रियाला विचारते की ती कुठल्या वॉर्डमध्ये आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, सगळी माहिती ती विचारून घेते. आणि साक्षी म्हणते की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. अस्मिताने ज्या बाळाला जन्म दिला आहे ते सचिनचं बाळ आहे ना, मग ते सचिनकडेच येणार. आणि जर बाळ सचिनकडे आलं तर तो पुन्हा मला सोडून कधीच त्या सायलीकडे जाणार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ती म्हणत असते की सचिन, तू मला सांग, तुला लहान मुलं आवडतात का? तो म्हणतो, मला लहान मुलं खूप आवडतात. खरं सांगतोय, मला लहान मुलं खूप आवडतात. त्यांचं इथे लालन पालन करायला, त्यांना सांभाळायला, त्यांना छोटे छोटे कपडे विकत घ्यायला मला खरंच खूप आवडतं. तेव्हा साक्षीला त्याच्या बोलण्यातून असं वाटतं की याला लहान मुलं इतकी आवडतात म्हणजे हा माझ्यापासून दूर होऊ शकतो. तेव्हा मी एक काम करते, आता ज्याचं बाळ आहे ना ते त्याला मी परत करून टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षीने आता टोकाचं पाऊल उचललेलं असतं. ती नर्सच्या वेशामध्ये सिटी हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर ज्या रूममध्ये आता अस्मिताला स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आलेलं असतं आणि तिचं बाळ आता बाजूलाच असतं, तिथे ती नर्स म्हणून गेलेली असते. आणि नर्स म्हणून गेल्यानंतर अस्मिता शांतपणे झोपलेली असते. बाकीचे लोक आता आजूबाजूला झालेले असतात. तेव्हा ती नर्सच्या वेशात जाते आणि म्हणत असते की बाळाला आता इथे मला दाखवायला न्यायचं आहे. तुमची परवानगी असेल तर मी घेऊन जाऊ शकते का? थोड्या वेळातच मी बेबीला घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही घेऊन जा, पण आता बरोबर याला कोणी नाही आहे, सगळेजण बाहेर गेले. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षी म्हणते काही हरकत नाही, मी बाळाला डॉक्टरांना दाखवून लगेच घेऊन येते. अस्मिताला कळतच नाही की नर्स बाळाला इथून का घेऊन जाते, पण ती नर्स नसते, ती साक्षी असते. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी बाळाला घेऊन जात असतानाच तिथे सायली येते आणि म्हणते, कुठे जात आहे तुम्ही बाळाला घेऊन? ती म्हणते की डॉक्टरांनी बाळाला घेऊन यायला सांगितलं आहे, सगळ्यांना तिथे बोलावलं आहे ना म्हणून. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी येते तुमच्याबरोबर. तेव्हा साक्षी म्हणते, तुम्ही नका येऊ, मी बाळाला परत घेऊन येते. तेव्हा ते डोळे सायलीला आता ओळखीचे वाटत असतात. हे तेच डोळे असतात जे आता रेस्टॉरंटमध्ये तिने बघितलेले असतात साक्षी शिखरेचे. आणि ते डोळे ती पुन्हा एकदा बघते. तेव्हा सायली म्हणते, एक मिनिट, तुम्ही नक्की नर्स आहात ना? कोण आहात, कोण तुम्ही? तेव्हा इथे सायली म्हणते, एक मिनिट थांब, तू तीच मुलगी आहेस ना जी मला रेस्टॉरंटमध्ये दिसली होती? साक्षी पूर्णपणे घाबरते आणि त्यानंतर ती बाळाला घेऊन पळून जाणार. तेवढ्यातच सायली तिला पकडते आणि तिचं तोंड बघायला जाणार. म्हणून इथे साक्षी पटकन तिच्या हातावरती बाळाला ठेवते आणि तिथून निसटून जाते, कारण लोक जमा होत असतात. तेव्हा सायली म्हणते, पकडा पकडा, ती बाळाला चोरायला आली होती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सायली पटकन आता वॉर्डमध्ये जाते, बाळाला पाळण्यामध्ये ठेवते, अस्मिता जवळच देते आणि लगेच ती तिथून बाहेर पडते आणि ती त्या मुलीला पकडण्यासाठी येत असते. तोपर्यंत साक्षीने आपल्या चेहऱ्याचा मास्क काढलेला असतो आणि ती पटकन गाडीमध्ये जाऊन बसते आणि तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता अर्जुनला सांगते, अहो इथे साक्षी शिखरे आली होती, एक मुलगी आली होती, ती साक्षीसारखीच दिसत होती. मी रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला म्हणाले होते ना साक्षी जिवंत आहे, तशीच मुलगी इथे आली होती नर्सच्या वेशामध्ये आणि ती बाळाला घेऊन जात होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय, हे किती रिस्की आहे, हॉस्पिटलमध्ये येऊन ती इतक्या लहान मुलाला पळून घेऊन जात होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पण ती साक्षी कशी असेल बायको? तेव्हा सायली म्हणते, अहो मी खरं सांगते, ती साक्षीसारखीच दिसत होती, तिचे डोळे मी कधीच विसरू नाही शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे थांब. तो हॉस्पिटलची परमिशन घेतो आणि CCTV फुटेज चेक करतो. CCTV कॅमेरा आता तो गेटपासून चेक करत असतो. तेव्हा इथे साक्षी आता बाहेर आपल्या गाडीतून पडते आणि त्यानंतरला ती गाडीतून उतरल्याच्या नंतर ती तोंडाला मास्क लावत असते. तेव्हाचं फुटेज अर्जुनने बघितलेलं असतं आणि तेव्हा त्याला कळतं साक्षी शिखरे जिवंत आहे, म्हणजे हे कारस्थान साक्षीने केलेलं आहे. याचा अर्थ हिचा आणि सचिनचा नक्कीच काहीतरी संबंध असेल. बाळाला चोरून ती सचिनला देणार असेल, कारण का ह्याच मुलीला किती वेळा तरी मी सचिनबरोबर बघितले, पण मागून.
तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी शिखरे आणि सचिन हे दोघेजण एकमेकांना डेट करतायत आणि म्हणूनच साक्षीची एवढी हिंमत झाली की ती बाळाला पळून घ्यायला आली. तेव्हा अर्जुनने ठरवलेलं असतं आता साक्षीला माफी नाही, तिला पुन्हा मी जेलमध्ये टाकणार असं अर्जुनने ठरवलेलं असतं. कारण का त्याच्याकडे CCTV फुटेज असतं पुरावा म्हणून साक्षीच्या विरोधात वापरण्यासाठी.